एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात दोन्ही शिवसेना समोरासमोर भिडल्या आहेत. ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरमधील वाद आता विकोपाला गेलाय. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे या दोन्हींमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. फक्त एवढंच नाही तर वादाचे रूपांतर थेट हाणामारीमध्ये झाले. म्हणूनच फार काळापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी भांडण थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करणं कारवाई करावी लागली. या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही शिवसेनेतील कार्यकर्त्यांसह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे सध्या सांगितले जात आहे. फक्त महानगरपालिकेतील एका प्रश्नामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आता यामुळे पुन्हा एकदा देशातील राजकारणाचे बिघडते चित्र जनतेसमोर उघड झाले आहे. तर नेमकं काय घडलंय ठाण्यामध्ये? कशामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर आले? या संपूर्ण प्रकरणावर पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने काय भूमिका मांडली? तर चला सध्या ठाण्यात महानगरपालिका राजकारणावरून झालेल्या या राड्याची A to Z माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी ठाणे शहरातील ज्ञानेश्वर नगर भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिंदे गटातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने साकार होणाऱ्या आरोग्य केंद्राबद्दल वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्राचे लोखंडी कंटेनर नियोजित स्थळी दाखल होताच शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा संघर्ष विकोपाला गेला. दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले आणि या वादाचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. म्हणूनच या भागात काही काळ मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे होती सत्ताधारी शिंदे सेना तर दुसरीकडे विरोधक ठाकरे सेना. या हाणामारीने अत्यंत भीषण स्वरूप धारण केले. शेवटी पोलिसांना संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. परंतु असा प्रश्न निर्माण होतो की नेमक्या कोणत्या कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये अशा प्रकारे हाणामारी झाली? चला याबद्दल देखील सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात. तब्बल 1 महिन्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटातून निवडून आलेले एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी ज्ञानेश्वर नगर प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील बिघडत्या अवस्थेचा प्रश्न उघडीस आणला होता. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान देखील नगरसेवक खुसपे यांनी हा प्रश्न लावून धरला होता. परंतु अशातच स्वच्छतागृहाच्या दुर्व्यवस्थेचा प्रश्न चिघळला असताना त्याच्या शेजारी असलेल्या नाल्याजवळ नागरी आरोग्य केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या ठिकाणी स्थानिक शिंदे गटाचे नगरसेवक अनिल मोरे यांनी 3 आठवड्यापूर्वी पाहणी करून आरोग्य केंद्रासाठी पूर्वतयारी करण्याचे काम सुरू केले. या जागेचे सिमेंट आणि कॉन्क्रिटीकरण देखील करण्यात आले. मात्र या जागेवर पूर्वीप्रमाणे नाना नानी पार्क बनावा, त्याचप्रमाणे प्रभागातील तरुणांना खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे नगरसेवक खुसपे यांनी करायला सुरुवात केली. या मागणीला ठाणे शहरातील स्थानिक भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील पाठपुरावा दिला होता. परंतु आरोग्य केंद्र उभारण्यास विरोध दर्शवला होता. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र इतर कोणत्याही ठिकाणी उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरी देखील गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी आरोग्य केंद्राचे 2 कंटेनर आणले गेले. या कंटेनरला पाहून स्थानिक नागरिक आणि नगरसेवक खुसपे यांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे कंटेनर रोखून धरले. आरोग्य केंद्र उभारण्याच्या बाजूने शिंदे गटाचे नगरसेवक राम रेपाळे, अनिल भोर आणि माजी नगरसेवक अशोक वैती हे सर्व घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अशोक जाधव, विनायक सुर्वे, महेश कदम, अमोल हिंगे या पदाधिकाऱ्यांनी देखील आरोग्य केंद्राला विरोध दर्शवला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची गर्दी घटनास्थळी जमायला सुरुवात झाली. यानंतर कार्यकर्त्यांमधील वाद वाढायला लागला. याच वादाचे रूपांतर शारीरिक हाणामारीमध्ये सुद्धा झाले. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर अत्यंत आक्रमक पद्धतीने धावून आले. यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली. घटनास्थळी परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त प्रशांत पाटील यांनी धाव घेत नगरसेवक खुसपे यांची समजूत काढली. शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिसांनी नागरिक त्याचप्रमाणे
ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केले. पोलिसांच्या आवाहनानंतर संतप्त जमावाने कंटेनरच्या वाहनाला रस्ता मोकळा करून दिला. परंतु असे असले तरी देखील ठाकरे गटाचा या जागेवर आरोग्य केंद्राला असलेला विरोध कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे या संदर्भात म्हणाले की आरोग्य केंद्राच्या शेजारी नाला वाहतो, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल. आता माझ्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे येथील उद्यानासाठी पाठपुरावा केल्यानंतर काही मंडळींना जाग आली आहे. आरोग्य केंद्रासाठी येथे रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध असून आमचा या केंद्राला विरोध नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली. तर सत्ताधारी शिंदे गटाने या आरोग्य केंद्राच्या उभारणीतून नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावा केला. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनिल भोर म्हणाले की संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, महात्मा फुले नगर, अंबिका नगर, राजीव गांधी नगर येथील रहिवाशांना नवीन आरोग्य केंद्रातून सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे 25,000हून अधिक लोक वस्तीला त्याचा फायदा होणार असून या ओसाड जागेचा कायापालट होणार आहे. येथे पुढील 2 महिन्यात ही नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने आरोग्य केंद्राचे काम सुरू झाले आहे. आम्ही या केंद्राच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करून आवश्यक वस्तूंची पूर्तता देखील केली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. परंतु दोन्ही पक्षातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अशा प्रकारे शारीरिक हाणेमारी करणे हे राज्यातील राजकारणाचा खाली पडलेला स्तर दाखवते. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता या आरोग्य केंद्राच्या स्थापनेमुळे आरोग्य व्यवस्था सुधारेल की आणखी बिघडेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.